2024-25चं मूळ अंदाजपत्रक 39,60,96,067 रुपयांचं असून आज झालेल्या सर्वसाधारण सभेत त्याला मान्यता देण्यात आल्याचं प्रशासक संतोष पाटील यांनी सांगितलं। या अंदाजपत्रकामध्ये प्रशासक पाटील यांच्या संकल्पनेतून अनेक नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। शिक्षण विभागासाठी 3,07,30,155 रुपये, बांधकाम विभागासाठी 3,02,58,000 रुपये, कृषी विभागासाठी 2,12,12,000 रुपये, पशुसंवर्धन विभागासाठी 1,51,72,000 रुपये, समाज कल्याण विभागासाठी 4,08,67,300 रुपये, दिव्यांग विभागासाठी 70,13,000 रुपये, महिला बालकल्याण विभागासाठी 1,68,30,000 रुपये, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागासाठी 2,67,66,000 रुपये, पाटबंधारे विभागासाठी 40 लाख रुपये, आरोग्य विभागासाठी 1,03,04,000 रुपये अशा पद्धतीनं प्रत्येक विभागांसाठी तरतूद करण्यात आली असून प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 6 कोटी रुपयांचा निधी देण्याची तरतूद करण्यात आल्याचं प्रशासक संतोष पाटील यांनी सांगितलं। प्राथमिक शाळांमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेनं 174 आदर्श शाळा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यासाठी अंदाजपत्रकात 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। याही वर्षी उपलब्ध निधीच्या प्रमाणात सर्व विभागांना मागणीप्रमाणे वित्तीय तरतूद उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। प्रामुख्याने यावर्षी आपण शिक्षण विभागाकरिता, कृषी विभागाकरिता काही नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे, संकल्प केलेला आहे। यामध्ये जिल्ह्यातील एकूण शाळांच्या 10% शाळा आपण आदर्श शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहोत। 174 शाळांची यापूर्वीच आपण त्यासाठी निवड करण्यात आली आहे। यावर्षी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून त्यासाठी 50 लाख रुपयाची तरतूद आपण केलेली आहे। या माध्यमातून त्या शाळांमध्ये आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील मधाचं गाव पाटगाव नावाचा जो प्रकल्प आपण सुरू करण्यात आलेला आहे, यामध्ये जिल्हा नियोजन समिती, खादी ग्रामोद्योग महामंडळ आणि MSRLM किंवा उमेद यांच्या माध्यमातून प्रकल्प राबवलेला होता। तोच प्रकल्प मोठ्या प्रमाणावर इतर भागामध्ये राबवण्यासाठी यावर्षी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये आपण तरतूद केलेली आहे। दरम्यान जिल्हा परिषदेतील प्रत्येक विभाग हा पेपरलेस करण्याबरोबरच ई-ऑफिसची संकल्पना राबवण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे। प्रत्येक कर्मचाऱ्यांचं सेवा पुस्तक ई-स्वरूपात करण्यात येणार आहे। पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी अतुल आकुर्डे उपस्थित होते।